मी एवढे दिवस झालं व्हिडिओ का टाकलो नाही, ही चूक माझी लास्ट चूक असेल. 164 दिवस झालं वाया घालून. कॅप पडल्यावर लवकर उठणं जरासं कठीणच झालं. याचा अर्थ असा नाही मी व्हिडिओ केला नाही म्हणून मी उठलो नाही. स्वतःच्या अकाउंटवरचे पैसे उडताना आणि सकाळी बेडवरनं उठताना त्रास होतोयच. आजूबाजूला काळपट अंधारात दंगल गाणं लावून झिंगत पळलो. मोकळ्या वातावरणात लईच मोकळं वाटलं म्हणून आत येऊन व्यायाम केला. पण आत असू दे नाही तर बाहेर दोन्हीकडे व्यायाम हा सारखाच करायचा. व्यायाम झाल्यानंतर 7 तासांनी गिफ्ट घ्यायला आम्ही गोळा झालो, म्हणजे 12ला. कारण आम्हाला जायचं होतं मित्राच्या वास्तुक शांतीला. गिफ्ट घ्यायला लागते हो, नाहीतर बुकडचं खायला आले म्हणतात. म्हणून आम्ही एक सुंदर आंबाबाईची फ्रेम आणलेली. बाबा बोई इकडं घर बघू सर्व तिकडं ही वरपायला चालू केली. तुम्हाला माझं माहिती की मी फक्त मट्टा वेला आणि घरात जाऊन जेवलो. मी एवढे दिवस झालं व्हिडिओ का टाकलो नाही. 300-500 दिवस चॅलेंजमध्ये मेन म्हणजे पूर्ण एक वर्षभर व्हिडिओ टाकायचे असतात कंटिन्यू आणि थांबवायचं नसते, बरोबर आहे. पण काही कारणास्तव माझं व्हिडिओ पडलं नाही. त्यातलं पहिलं म्हणजे मला माझ्या मोबाईलमधलं स्टोरेज, मी दरवेळेस स्टोरेज मागचा व्हिडिओ डिलीट करणार, पुढं हे करणार, मागचा व्हिडिओ डिलीट करणार, मग व्हिडिओ करणार, असा होत होता. पण त्यानंतर माझं एक गोष्टी असं त्यामध्ये स्टोरेज भरलं, त्यामुळं माझं तटलं. ते एक वेगळा विषय. पण पहिला मला कसं वाटलं, म्हणजे काय येईल पुढचा व्हिडिओ बघा येईल, काय होईल ते होईल, काय आता अडचणी अशा काय अडचणी येणार आहेत असं वाटलं. तर नंतर जे यायला चालू झाले का नाही ते शेवट झाला. मग मला काय आलं, होय बरोबर आहे, कुठली गोष्ट सोपी नसत्या. पण आता मी व्हिडिओ जो टाकणार आहे ना, ह्याच्या पुढचे व्हिडिओ कंटिन्यू येणार. या कंटिन्यू ह्याच्यात एकदा जरी माझ्याकडून चूक झाली ना, एकदा जरी, तर बस तिथनं पुढं मग नाहीच. ही सगळं कारणं सांगून निघालो बाजारला. तिथनं व्यायामला, तिथे स्वतःसाठी जरा जागा गेली व्यायामला आणि मग व्यायाम सुरू केला. त्यानंतर ना मग मशीनं मारल्या.